सोलापूरचा हा तरुण पुण्यातल्या धायरीमध्ये राहत होता। सीए असणारा हा तरुण एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता। पुण्यातच या तरुणाला जुलाबाचा त्रास सुरू झाला होता। एका कार्यक्रमासाठी तो सोलापुरात गेला आणि तिथे त्याची प्रकृती आणखी बिघडली। 5 दिवस या तरुणावर आयसीयू मध्ये उपचार सुरू होते, मात्र त्याला वाचवण्यात अपयश आलंय। तर या संदर्भात नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पाणी उकळून थंड करून प्या किंवा बाटली बंद पाणी वापरा। शौचास गेल्यानंतर आणि जेवणाआधी साबणाने स्वच्छ हात धुवा। भाज्या आणि फळे चांगली धुवूनच मग खा। मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवा। कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न, विशेषतः अंडी आणि मासे खाणं टाळा। जीबीएस आजारावर पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत। जीबीएस पुण्यात 74 रुग्ण आहेत, त्यापैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तर 5 रुग्णांना आज डिस्चार्ज मिळणार आहे। 50 बेड तर 15 आयसीयू कमला नेहरू रुग्णालयात आरक्षित करण्यात आले आहेत। पुणे महानगरपालिका आयुक्ता सर्व आरोग्य विभागाची बैठक थोड्या वेळातच घेणार आहेत। जीपीएसच्या संदर्भामध्ये काल एक नागरिकांनी मला 10 लाखाचं बिल दाखवलं। मी ते आयुक्तांना पाठवलं। पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे ह्या आजारांनी पेशंट लोक असतील तर त्यांना YCMला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे, अशा प्रकारचा निर्णय झाला।